प्रत्येकाच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येतात तर काही दुःखाचे, काही कठीण प्रसंग येतात आणि या कठीण प्रसंगांमध्ये कुणीतरी आपल्याला मदतीचा हात देतं, कायमचं एक नातं जोडून घेतं. आपल्याबरोबर नातं माणुसकीचं, नातं रक्तापलीकडलं, नातं विश्वासाचं. अशीच एक संस्था म्हणजे ससून हॉस्पिटल, जिथे आजही पेशंट आणि डॉक्टरचं नातं इतर कुठल्याही नात्याच्या वर असतं, ते म्हणजे माणुसकीचं नातं. ह्याच विचाराअंती उदयास आली ससून हॉस्पिटल नावाची संस्था. कारण 1867 एका लोकोपकारी डेव्हिड ससून यांनी दान स्वीकारून 144 रुग्णांची सोय करीत या दवाखान्याची सुरुवात केली आणि आज या रोपट्याचा कल्पवृक्ष झाला आहे. प्रत्येक संस्थेचा एक बॅकबोन किंवा एक खंबीर आधार असतो. ससून हॉस्पिटलचाही एक कणा आहे. तो 24 तास प्रत्येक क्षणी फक्त रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेत तत्पर असतो. तो म्हणजे BJ कॉलेजचा विद्यार्थीगण, जे सतत 24 तास ससून हॉस्पिटलच्या रुग्णांना सेवा देत असतात. त्यांचे समर्पण आणि निस्वार्थ सेवाभाव बघून रुग्ण आणि त्यांचे आप्तेष्ट सुखावतात हे वेगळे सांगायला नको. इथे आले असताना मी माझ्या मनात एक थीम घेऊन आलो, एक उद्दिष्ट घेऊन आलो की मध्यमवर्गीय हा सरकारी रुग्णालयामध्ये येण्यास आपल्याला त्याला उद्युक्त करायचं आहे. यासाठी काय काय करायचं, तर यासाठी आम्हाला सर्वप्रथम इथे येणारा जो गरीब क्लास आहे, गरीब रुग्ण आहेत ते तर येतातच, पण त्याचबरोबर हा जो मध्यमवर्गीय वर्ग आहे की ज्याला सरकारी इस्पितळाकडे येण्याचा त्याचा ओढ नसतो, कारण त्याला एक हे असते मनामध्ये की इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही चांगले, इथे व डॉक्टर्स अवेलेबल असतील की नाही, व इथल्या
व अन्न जेव्हा आपण रुग्णांना अन्न देतो त्याबद्दलच्या त्याच्या शंका कुशंका. त्याचप्रमाणे तो खाजगी रुग्णालय जी महागडी रुग्णालय त्याची त्यांना उपचार पद्धती परवडणारी नसते. तो आपले कुठेतरी पैसे व्याज किंवा कुठेतरी आपलं लोकांकडे मदत मागून त्या रुग्णालयांकडे जात असतो. अशा वेळी या पदावर इथे मी जेव्हा रुजू झालो त्यावेळेला मी एक उद्दिष्ट ठेवून आलो की हा जो मध्यमवर्गीय आहे याला आम्हाला शासकीय रुग्णालयामध्ये कसं आणता येतील. ऑलरेडी आमच्याकडे आम्ही तर म्हणजे मेडिकल कॉलेज असल्यामुळे इथूनच डॉक्टर तयार होतात. जे काय प्रसिद्ध डॉक्टर आहेत पुण्यातलेच नव्हे तर राज्यातले देशातले आणि आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स हे या विद्यालयातून तयार होतात. तेव्हा त्या डॉक्टरांची सेवाही आपण त्यांना उत्तम प्रकारे देऊ शकतो. यामध्ये मग सर्वप्रथम आम्ही शासनाची पाठपुरावा करून शासनाकडनं 11 वॉर्ड्स रेनोव्हेशन करता माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडनं 17.5 कोटी हे आम्हाला फंड मिळाला. त्याचबरोबर आता 11 वॉर्ड्स आमचे नवीन होत आहेत. त्यातले 5 वॉर्ड तयार झालेले आहेत आजच्या स्थितीला आणि त्याचबरोबर आता पुढे जे उरलेले वॉर्ड्स आहेत ते तयार करत आहोत. याबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आम्हाला अजून पुढे मदतीचा हात दिला. त्यामध्ये त्यांनी आता 5 वॉर्ड जे आमचे सिरोग विभागाचे आहेत ते पूर्णपणे रेनोव्हेट करणार आहेत. त्यातले 2 वॉर्ड आज तयार झालेले आहेत. नुसतेच वॉर्ड रेनोव्हेट करून इन्फ्रास्ट्रक्चर ते देत नाही आहे तर त्याबरोबरच ते जितक्या काय कॉट्स असतील विथ मॅट्रेसेस विथ पिलोज इत्यादी सर्व गोष्टी ते आम्हाला मोफत देऊन मदत करणार आहेत. प्रसूती किंवा डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे स्त्री करता पुनर्जन्मच असतो. अशा वेळी जर एखादी इमर्जन्सी आली तरी बाळ आणि बाळंतीण सुखरूप राहण्याच्या उद्देशाने पुण्यातील एकमेव ऑब्स्टेटिक ICU ससून हॉस्पिटल इथे उभारण्यात आले आहे. ते देखील पुण्याचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई संस्थेच्या सौजन्याने. अनाथ किंवा गरजू तसेच प्रीमॅच्युअर मुलांची गरज लक्षात घेऊन ससून हॉस्पिटलने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. तो म्हणजे ह्युमन मिल्क बँक. कारण सृष्टीच्या निर्मिती एवढी ताकद कशातही नाही. ससून रुग्णालयामध्ये 7 कोटी 20 लाखाची टर्नकी प्रोजेक्ट खाली कॅथलॅब तयार करण्यात आली ज्याच्यामध्ये आता सर्वसामान्य रुग्णाला व गरीब रुग्णांना इथे राजीव गांधी स्कीमच्या अंडर अँजिओप्लास्टी ही केल्या जाते. शासनाच्या माध्यमातून जवळपास 31,000 HIV पेशंट्सना ससून हॉस्पिटलद्वारे मोफत औषध पुरवून त्यांना सर्वसामान्यांप्रमाणेच दैनंदिन जीवनाचा आनंद लुटण्यास मदत केली जाते. बऱ्याच अशा स्वयंसेवी संस्था आहेत ज्या पदोपदी ससून हॉस्पिटलच्या पाठीशी उभ्या राहतात आणि त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेत हातभार लावतात. त्यातीलच एक संस्था म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई संस्था, ज्यांचा ससून हॉस्पिटलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवेत सिंहाचा वाटा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण ससून हॉस्पिटलमध्ये दररोज जवळपास 1100 रुग्णांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण मोफत दिले जाते, ज्याचा महिन्याचा खर्च 18 लाख रुपये शासन दरबारी असतो. रुग्णांना दिले जाणारे हे अन्न उत्तम दर्जाचे तसेच आरोग्यदायी असावे या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई संस्थेने ससून हॉस्पिटलचे भले मोठे स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाचा विडा उचलला आहे. कार्य सक्षमरित्या पार पडले आहे.
जसे आजारपण सांगून येत नाही, तसेच उपचार सुरू असताना रक्ताची गरज पण कधीही पडू शकते. आणि अशा परिस्थितीत वेळेचे खूप महत्त्व असते. ही इमर्जन्सी लक्षात घेता ससून हॉस्पिटलमध्येच ब्लड बँकचीही सोय करण्यात आली आहे, जिथे दरवर्षी निदान 12,000 बाटल्या रक्ताची सोय ब्लड डोनेशन कॅम्प्सच्या माध्यमातून केली जाते, जे नंतर दवाखान्यातील गरजू रुग्णांकरिता वापरण्यात येते. कुटुंबातील सदस्य रुग्णालयात असणं म्हणजे इतर कुटुंबियांकरिता आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आबाळच. त्यातून जर रुग्ण बाहेरगावचा असेल तर नातेवाईकांचे हाल, रुग्णाची सोय करावी की स्वतःची, ही तारांबळ आपल्या रुग्णाच्या काळजीत असताना नातेवाईकांचे किंवा आप्तेष्टांचे हाल होऊ नये या काळजीपोटी ससून हॉस्पिटल परिसरात दगडूशेठ हलवाई संस्थेद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांकरता मोफत टेम्पररी निवासस्थान उभारण्यात आले आहे आणि तिथेच स्वस्त दरात जेवणाची सोय करण्याचाही त्यांचा उपक्रम आहे. शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी योजनेचा लाभ आपल्या समाजातील गरजू गरीब जनता घेतच असते. पण या योजनेचा लाभ घेण्यास असमर्थ अशा रुग्णांकरिता ससून हॉस्पिटलने सोय केली आहे आणि याच उपक्रमाअंतर्गत ससून हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांनी मोफत एंजिओप्लास्टीचा लाभ घेत आज आनंदी जीवन जगत आहेत. आयुष्य धकाधकीचं झालं आहे. खाण्यापिण्याचे आबाळ आणि महागाईचा डोंगर सोसत पुढे जात असताना एखादं मोठं आजारपण म्हणजे जणू काही आकाश कोसळल्यासारखंच असतं. पण अशा परिस्थितीत अडकलेल्या लोकांना मदतीचा हात देण्याकरता ससून हॉस्पिटलने मेडिकल सोशल वर्कर्स डिपार्टमेंटची सुरुवात केली आहे आणि हे डिपार्टमेंट सुरू करणारे ससून हे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय ठरले आहे. 2013 साली सुरू झालेल्या या डिपार्टमेंटद्वारे आत्तापर्यंत 150 नी रिप्लेसमेंट्स तसेच 5,000 ऑर्थो इम्प्लांट्स करण्यात आले आहेत आणि याकरता लागणारा सर्व खर्च हा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या निधीतून केला जातो. यांनी राजीव गांधी योजनेअंतर्गत जे काही दिलं जाते ते तर देतातच, परंतु ते सोडून राजीव गांधीचे काही रिजेक्ट किंवा तांत्रिक दृष्टीने काय बसत नाही वगैरे, रेशन कार्ड नाही, त्यांच्याकडे बेगर पेशंट आहे, ऑर्फन पेशंट आहे, अशा पेशंटला सुद्धा आम्ही 5,000 पेशंटचा इम्प्लांट दिलेले आहे. ऑगस्ट 1964 साली पुण्याच्या काही लोकांनी मिळून सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल्स ही संस्था सुरू केली. ती गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीकरता. पुढे याच संस्थेद्वारे नवजात बालकांपासून ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांकरता अनाथ आश्रमाची सुरुवात करण्यात आली, जे ससून हॉस्पिटलशी जोडलेले असून नाव आहे श्रीवत्स. 144 बेड्सपासून ससून हॉस्पिटल नावाने सुरू झालेली ही सेवा गेली अनेक वर्ष निरंतर कार्यरत असून आज 1,296 बेड्सवर येऊन पोचली आहे, ज्यामध्ये 1,150 ते 1,300 रुग्णांना याचा लाभ होत असतो. दरवर्षाला साधारणतः 5 लाख लोक ओपीडीचा उपभोग घेतात, तर 50,000 लोकांना दाखल रुग्ण म्हणून ॲडमिट करण्यात येते. याचबरोबर ससून हॉस्पिटलमध्ये इतरही बऱ्याच सेवा प्रदान केल्या जातात, जसे मेडिसिन, सर्जरी, ENT, पीडियाट्रिक्स, रेडिओलॉजी, स्किन विडी, ऑर्थो, ऑप्थॅल्मॉलॉजी, सायकायट्री, ॲनेस्थेशिया, डेंटल, आयुर्वेद, TB, फॉरेन्सिक मेडिसिन, बर्न्स प्लास्टिक, CVTS, कॅथलॅब, ॲनाटॉमी, फार्मॅकोलॉजी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, PSM.
समाज बदलला, कितीही तंत्रज्ञानाच्या आणि पैशाच्या मागे लागला तरीही प्रेमाला आणि माणुसकीला तोड नाही. आपणही ससून नावी या वटवृक्षाला आपल्या मौल्यवान मदतीचे खत पाणी घालून या कार्यास आणखीन फुलवण्यात मदत करावी ही नम्र विनंती.